नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 आता बदली प्रक्रियेचा एकदम शेवटचा टप्पा आलेला आहे मित्रांनो। तर अवघड भागातील, दुर्गम भागातील रिक्त पदं भरण्यासाठी जी काही यादी होती त्याच्या यादीमध्ये करेक्शन करण्याचं काम सध्या चालू आहे। म्हणजे ही यादी बदली प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरच प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु त्या यादीतील काही शिक्षकांच्या बदल्या समोर 1, 2, 3, 4 मध्ये झालेल्या आहेत। काही विस्थापित ह्याच्यामध्ये त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत। मित्रांनो, अशा शिक्षकांची नावं त्यातनं वगळली जातील। त्यानंतर जे शिक्षक अपंग आहेत, जे दिव्यांग आहेत किंवा समोर 1 मध्ये येतात, असे शिक्षक सुद्धा याच्यातून वगळले जातील। त्यानंतर ज्या शिक्षकांना कोर्टाने स्टे दिला आहे, त्यांच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे, अशा शिक्षकांची सुद्धा या दुर्गम भागातील जो रिक्त पदांची यादी आहे त्याच्यातून त्यांची नावं कट केली जातील। परंतु याच्यासाठी तुमच्याकडे सबळ पुरावा पाहिजे। फक्त तुम्ही कोर्टात गेला म्हणजे तुमची नावं त्यातनं निघणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टाची स्पेसिफिक स्टे ऑर्डर पाहिजे। आणि ती स्टे ऑर्डर तुमचे नाव, तुमची शाळा, या सगळ्या माहिती तुम्हाला पंचायत समितीमध्ये जमा करायची आहेत आणि त्यानंतरच तुमची नावं त्या दुर्गम भागातील जी रिक्त पदं आहेत ते भरण्याची यादीतली नावं तुमची कट होतील। ही माहिती साधारण 27 ऑगस्टपर्यंत द्यायचं आहे। 27 ऑगस्टला जी नावं गेल्यानंतर परत यादीचं अपडेशन होईल। जी नावं खरी असतील ती त्यातली वगळली जातील आणि फायनल यादी 27 तारखेला किंवा 28 तारखेला एक प्रसिद्ध होईल आणि त्या यादीतील शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल। 27 तारखेनंतर जी काही यादी येईल ती ग्राह्य धरली जाणार नाही। सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विनसीसने एक विनंतीपर पत्र लिहिले की अशी काही कोर्टाची स्टे ऑर्डर असणारे शिक्षक असतील त्यांची यादी आम्हाला तुमच्या लेटर पॅडवर सही शिक्क्यानुसार पाठवा आणि त्यानुसार ही कारवाई आता प्रत्येक जिल्हा परिषदेने करायला सुरुवात केली आहे। परंतु काही लोकांची कोर्ट ऑर्डर, स्टे ऑर्डर जमा करण्याचे राहिले आहेत। त्यामुळं हे मंगळवार बुधवारपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतील। साधारण 28 तारखेला यादी प्रसिद्ध होऊन 28 तारखेच्या पुढे लगेच पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्यानंतर 4 दिवस पसंतीक्रम भरण्यासाठी आणि 3 दिवस बदली प्रक्रिया राबवण्यासाठी साधारण 28, 29, 30 आणि 30 तारखेपर्यंत आणि पुढचे 3 म्हणजे 2-3 सप्टेंबरपर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण संपेल आणि त्यानंतर बदल्यांचे आदेश जे याच्या अगोदर आपल्या ह्याला डाउनलोड झालेले आहेत, बदली पोर्टलला आपल्या लॉगिंग समोर आपल्या प्रोफाईलला डाउनलोड झालेले आहेत, प्रत्येकाने डाउनलोड करून घेतलेले आहेत। परंतु ते आदेश जरी आले असले तरी लगेच तुम्हाला ही ती शाळा आहे ती शाळा सोडता येणार नाही। याच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे परत एक पत्र निघेल आणि त्या पत्रानुसारच तुम्हाला कार्यमुक्ती मिळणार आहे। मित्रांनो, या बदली प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे संवर्ग 3ची सोय करणं, परंतु त्यांच्या जागेवर जे पाठवणारे शिक्षक आहेत तेच सुद्धा तिकडे गेले पाहिजेत। याच्या अगोदरच्या बदली प्रक्रियेमध्ये असं झालं होतं की ते शेवट 7वा टप्पा जो आहे त्या 7व्या टप्प्यातले बऱ्याच शिक्षकांनी बदल्या झाल्यानंतर सुद्धा कोर्टात जाऊन स्टे आणला होता। त्यामुळं बरेच दिवस त्या दुर्गम भागातल्या शाळा ह्या शिक्षकाविना राहिल्या होत्या। नवीन भरती झाली, नवीन भरती नंतर ते नवीन शिक्षक त्या भागात पाठवले, परंतु बरेच दिवस 2-4 महिने साधारण शिक्षकाविना ॲडजस्टमेंटनी इतर केंद्रातील इतर शिक्षक त्या शाळेत पाठवून ती शाळा चालू केली। असं काही यावेळेस होऊ नये याची काळजी प्रशासन घेताना दिसतंय। म्हणून तर ज्यांच्या कोर्ट ऑर्डर आहेत, स्टे ऑर्डर आहेत, अशा शिक्षकांची नावं अगोदरच वगळली जातील आणि साधारण 2 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान यांच्या सर्वांच्या बदल्या प्रसिद्ध होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या आदेशाने परत कार्यमुक्ती होणार आहे। बऱ्याच शिक्षकांना असं वाटतं की आता आदेश आपल्याला प्राप्त झाले म्हणजे आपण कार्यमुक्त होऊ शकतो का, तर तसं काय नाही। बऱ्याच गोष्टीचा विचार केला जाऊ शकतो। त्यानंतर संच मान्यतेचा निर्णय या आठवड्यात, गेल्या आठवड्यातच लागणं अपेक्षित होतं, परंतु या आठवड्यात लागणं अपेक्षित आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून साधारण 4-5 सप्टेंबरच्या दरम्यान त्याच्यावर निर्णय होऊन
ग्रामविकास विभागाचे सचिव, मंत्री साहेब आणि सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब या सगळ्यांनी विचारविनिमय करून आदेश दिले जातील आणि त्यानंतरच सगळ्यांना कार्यमुक्त केलं जाईल आणि नवीन शाळेवर हजर व्हायला त्यांना मुदत सांगितलं जाईल. तोपर्यंत आहे त्या शाळेवरच आपल्याला काम करावं लागणार आहे. धन्यवाद.